जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। पोपटभाऊ कुलते सराफ ज्वेलर्स 49 वर्षांची परंपरा आणि कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या या सुवर्ण पेढीच्या दालनामध्ये लाडक्या गणरायाचं आगमन मोठ्या जल्लोषात झाले आहे। पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या सुवर्ण पेढीने आज कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्षा तसेच सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्या वतीनं लाडक्या गणरायाची महाआरती केली आहे। तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुणगौरव केला आहे। आम्ही या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे। पाहूया गुणगौरव सोहळा। पूर्वी प्रेम गणपती बाप्पा मोरया। आपण या ठिकाणी कर्जत शहरातील जवळपास 49 वर्षांपासून जी सुवर्ण पिढी आहे ती म्हणजे पोपटभाऊ कुलते सराफ ज्वेलर्स, एक वेगळं नाव त्यांनी या ठिकाणी या अनेक वर्षांपासून जपलं। या सुवर्ण पिढीमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इको फ्रेंडली पर्यावरणाचा संदेश देणारा लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। काल आपण पहिल्या दिवशी पाहिलं की सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली होती। आज या ठिकाणी आपण पाहिलं तर कर्जत नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा, याचप्रमाणे खऱ्या अर्थानं कर्जत शहराचं पर्यावरण सांभाळणाऱ्या ज्या महिला आहेत, सफाई कामगार, त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा जो सोहळा आहे हा आपण आपल्या जी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवणार आहोत। आपण सर्वप्रथम ही काय संकल्पना आहे, कशासाठी हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले त्या संदर्भात आपण संयोजन समितीशी आधी बोलूया आणि त्यानंतर मग या ज्या आहेत पदाधिकारी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कर्जत शहराचा आरसा स्वच्छ ठेवणाऱ्या ज्या ह्या आपल्या सर्व महिला कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार। तर सर्वप्रथम आम्हाला सांगा की ही नेमकी काय संकल्पना आहे आणि कशासाठी याचं आयोजन केलं? नमस्ते, मी सौ ऋतुजा अनुज कुलथे। आज गणेश उत्सव जिकडे तिकडे जोमाने साजरा होतोय, त्यात आम्ही देखील इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करून, शेणामातीच्या मूर्तीची स्थापना करून या वर्षीपासून पोपटभाऊ कुलते सराफ या दालनामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा एक सुरुवात केलेली आहे। पोपटभाऊ कुलते सराफ हे दालन गेले 48 वर्षे ग्राहकांना अविरत अखंड सेवा देत आहे
त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच आपल्याकडे विविध योजना असतात, विविध स्कीम असतात. जसे की लॉयल्टी प्रोग्राम असेल, त्याच्यानंतर धनवृद्धी योजना असेल, त्याच्या अंतर्गतच 2000च्या पुढील भिशीवरती सुवर्ण नथ ही अखंड योजना असेल. त्याच्यासोबतच आपल्याकडे गोल्ड डिपॉझिट अशी 24 कॅरेट गुंतवणुकीवरती 100% परतावा अशी योजना असेल, किंवा याआधी झालेल्या विविध योजना असतील, विविध एक्झिबिशन्स असतील, आणि इथून पुढे येणारे देखील काही उत्सव असतील, सण असतील, त्यानिमित्ताने ग्राहकांना देण्यात येणारी सेवा असेल, त्या सर्वाला ग्राहक वर्ग हा नेहमीच भरपूर प्रतिसाद देतो. त्याच्यामुळे सर्व ग्राहकांचे सर्वप्रथम आभार. तसेच आपल्या नगराध्यक्षा माननीय रोहिणीताई आणि माजी नगराध्यक्षा माननीय उषाताई यांची आज उपस्थिती आपल्याला, आणि आपला जो कर्मचारी वर्ग आहे नगरपंचायतीचा, ज्याच्यामुळे आपलं कर्जत शहर हे स्वच्छ सुंदर आहे, ह्या सगळा कर्मचारी वर्ग आज आपल्या इथे आरतीला उपस्थित आहे. तर या आता गणेशोत्सव जेव्हा सुरू झाला, तो सुरू करण्याचाच हेतू होता की सर्व समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन सण उत्सव साजरा करणे. तोच हेतू मनात ठेवून आम्ही आज आपल्या दालनामध्ये गणपतीची स्थापना केलेली आहे. त्या संदर्भातच आज आपण सर्वांना विविध दिवशी आमंत्रित करून आपण महाआरतीचं नियोजन केलेलं आहे, आणि समाजाप्रती हा उचललेला खारीचा वाटा आपण म्हणू शकतो. थोडक्यात आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं कर्जत शहराचा स्वच्छतेचा वसा ज्यांनी घेतलेला आहे ते नगरपंचायतचे पदाधिकारी आणि स्वच्छता महिला कर्मचारी या ठिकाणी आहेत. या महिला कर्मचारी रोज सातत्यानं 365 दिवस शहराची स्वच्छता करतात. तर काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचं कर्जत शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यात त्यांचा खरंच खूप मोलाचा वाटा आहे, आणि त्याच्याबद्दल मी अगदी त्यांचं खूप अभिनंदन करते. त्यांना म्हणजे त्यांचे खूप आभार मानते. त्यांच्यामुळं कर्जत शहर स्वच्छ आहे, आणि त्यांना जे प्रोत्साहन देऊन नगराध्यक्ष असतील उषाताई, रोहिणीताई, ह्या जे उत्साहाने त्यांना सतत कार्यरत ठेवतात, हे पण त्यांचं पण खूप अभिनंदन आहे, आणि त्यांचे पण खूप आभार आहे. इथून पुढं सतत परिसरातल्या लोकांनीसुद्धा, जनतेनेसुद्धा यामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर कसं ठेवता येईल यासाठी सतत कार्यरत राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण म्हणाल ते बरोबर आहे. प्रत्येकानं आपलं योगदान या ठिकाणी देणं आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं आता नगर पंचायतच्या आजी माजी पदाधिकारी आहेत, एक भगिनी आहे आणि एक आमची सुनबाई आहे. तर आता माझा प्रश्न आधी कोणाला विचारू? आणि अजून एक म्हणायचं म्हणजे या ज्या आपल्या नगरपंचायतचे कर्मचारी आहेत, ते सर्वच कर्मचाऱ्यांनी आमच्या धनवृद्धी योजना जी पोपटभाऊ कुलते सराफची आहे, 2018 सालापासून सुरू आहे, 11 हप्ते तुमचे 1 हप्ता आमचा, त्या योजनेचे ते सर्व अखंड सभासद आहेत. हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो, आणि त्या सर्वांचे त्यासाठी देखील मनापासून खूप खूप आभार, आणि अशीच अखंड सेवा आम्ही तुम्हाला देत राहू हेच मी आश्वासन तुम्हाला देते. कसं आहे, पर्यावरण आहेच, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे धनवृद्धी. कसं आहे, जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं, आणि हाच संदेश खऱ्या अर्थानं पोपटभाऊ कुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता स्वच्छतेचा वसा ज्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे, जपलेला आहे. कर्जत नगरपंचायतचा राज्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक आला होता. त्यावेळी दोन्ही पदाधिकारी त्यावेळी कार्यरत होत्या. त्यावेळेस असणाऱ्या नगराध्यक्षा उषा राऊत आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया. मॅडम, स्वच्छ पर्यावरणाचा संदेश आहे, महिला कर्मचारी आहेत, कसं पाहता या सर्व उपक्रमाकडे? नमस्कार. सर्व उपस्थितांना मी गणेश उत्सवाच्या माझ्या राऊत परिवाराच्या वतीने सगळ्यात अगोदर शुभेच्छा देते. आज पोपटभाऊ कुलते या सर्व नामांकित आपल्या कर्जत शहरामध्ये असणारं सोन्याचं दालन, या दालनामध्ये श्री अनुज कुलते असतील, आमच्या जयश्री कुलते असतील, ऋतुजा कुलते असतील, यांच्या माध्यमातून आपल्या समाजामधला एकोपा वाढावा या अनुषंगाने इको फ्रेंडली गणपती स्थापना या ठिकाणी यांच्या परिवाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेला आहे. आज जर आपण बघितलं तर पर्यावरण हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा मूलभूत घटक बनलेला आहे, आणि जयश्री कुलते यांनी आज इको फ्रेंडली गणपतीची स्थापना या सोन्याच्या दालनामध्ये या ठिकाणी केली आहे. पर्यावरणाचा समतोल आणि सजीवांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मी त्याच्यानंतर मी जे कुलते परिवार आहे, तर मी कुलते परिवाराचं या ठिकाणी कौतुक करते की आज जर आपण बघितलं तर प्रदूषण वाढत चाललेले,
जे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून जे गणपती बनवले जातात, तर त्या गणपतीच्या माध्यमातून जेव्हा ते जलस्रोतांमध्ये विसर्जन करतात, तर तेव्हा सजीवांचं जे काही सजीवांना त्याच्यापासून धोका निर्माण होतो. तर हा धोका कुठंतरी टळावा आणि सजीवांचं संवर्धन व्हावं, पर्यावरणाचं या ठिकाणी एक चांगली जोपासना व्हावी, या अनुषंगाने कुलते परिवाराने एक आगळा वेगळा उपक्रम आणि इको फ्रेंडली गणपतीचं या ठिकाणी स्थापना केलेली आहे. दुसरं म्हणजे जे पोपटभाऊ कुलते हे शॉप आहे, तर याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना महिलांकरिता या ठिकाणी राबवल्या जातात. मग याच्यामध्ये भिशीच्या स्वरूपात असतील किंवा सोने चांदी असे महोत्सव या ठिकाणी आयोजित केले जातात, जेणेकरून महिला भगिनींकरिता एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आणि वेगवेगळ्या व्हरायटी त्यांना मिळाव्यात, या अनुषंगाने कुलते परिवार नेहमीच अग्रेसिव्ह असतो. दुसरं म्हणजे आज त्यांनी आमच्या कर्जत शहरामध्ये आपण बघतो की कर्जत नगरपंचायतीचा राज्यामध्ये माझी वसुंधरा अभियानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक आला होता. तर याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर कर्जतमध्ये सगळ्यांचाच मोठा वाटा या ज्या मोठ्या यशामध्ये आपण बघतो तो आहे. पण मला असं वाटतं की आमच्या ज्या काही नगरपंचायतच्या महिला सफाई कर्मचारी आहेत, या महिला सफाई कर्मचारी यांचा मोठा मोलाचा वाटा या माझी वसुंधरा अभियानामध्ये आहे. कारण रोज स्वच्छता करणं आणि कर्जत शहरातला कचरा संकलन करणं, झाडून घेऊन स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत खरं अर्थाने जर कोण करत असेल तर त्या या आमच्या कर्जतमधील सर्व सफाई महिला कर्मचारी आमच्या नगरपंचायतच्या आहेत. दुसरं म्हणजे सर्व सामाजिक संघटना आहे. या पार्श्वभूमीवर आज पोपटभाऊ सराफ या दालनामध्ये जयश्री कुलतेंच्या माध्यमातून आम्हाला महिला पदाधिकाऱ्यांना आणि खास करून सफाई महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आरतीचा मान त्यांच्या माध्यमातून मिळतोय. हे खरोखर या ठिकाणी आम्हाला आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण कसं असतं की समाजामध्ये एखादा माणूस काम करतो तेव्हा काम करत असताना त्याच्या पाठीवर कौतुक हे मिळणं गरजेचं असतं. कशासाठी? तर आपण जे काम करतोय तर त्या कामाबद्दलची आत्मीयता त्या ठिकाणी जास्त प्रमाणात वाढावी, या अनुषंगाने कामाचं कौतुक किंवा एक चांगल्या प्रकारचं संधी त्या व्यक्तीला मिळणं गरजेचं असतं. आणि आज जयश्री कुलते असतील, ऋतुजा कुलते असतील, अनुज कुलते असतील, यांच्या माध्यमातून आमच्या सफाई महिला कर्मचाऱ्यांना जो काही मान दिला त्याबद्दल मी सर्व कुलते परिवाराचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. अशा स्वरूपामध्ये आपल्या या दालनामध्ये इथून पुढं सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गणेश उत्सव या ठिकाणी साजरा व्हावेत, यास मी या निमित्ताने सर्वांना आणि खास करून कुलते परिवाराला शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना परत एकदा गणेश उत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देते. धन्यवाद. माजी नगराध्यक्ष उषाताई राऊत यांनी अतिशय सुंदर शुभेच्छा आणि नगरपंचायतचं या ठिकाणी वाटचाल आपल्यासमोर सांगितली. आता या ठिकाणी विद्यमान नगराध्यक्षा आमच्या भगिनी रोहिणीताई आहेत. खरं पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नुकत्याच यात्रेमध्ये पर्यावरण चांगलं राहण्यासाठी एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी राबवला. सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांना बरोबर घेत सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी बोध दिले होते मोठे आणि त्या निमित्ताने स्वच्छता या ठिकाणी पाळली. तर आज त्या आपल्या समेत आहेत. कसं वाटतंय ताई की आज या ठिकाणी वेगळा कार्यक्रम आहे आणि वेगळं नियोजन आहे? नमस्कार. आज खूप छान वाटतंय की आपल्या कर्जत शहर हे असं बदलत चाललेलं आहे. पहिल्याचं कर्जत शहर आणि आत्ताचं कर्जत शहर बघितलं तर त्यात खूप फरक आहे. तर आपण रथोत्सव होता त्यावेळेस देखील पर्यावरण पूरक असा रथोत्सव साजरा केलेला आहे. त्या ठिकाणी आपण प्लास्टिक बंदी ही केलेली होती आणि आज आपल्या पोपटभाऊ कुलते सराफ यांच्या माध्यमातून जयश्रीताई असतील, अनुज कुलते असतील, ऋतुजा कुलते असतील यांच्या माध्यमातून देखील पर्यावरणपूरक असा गणेश उत्सव या ठिकाणी यंदा त्यांनी साजरा केलेला आहे. त्यांनी अतिशय छान पद्धतीने शेणामातीच्या गणपती हा त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे, जो की आपण विसर्जन देखील ते घरच्या घरी करू शकतो. आणि तसं बघितलं तर त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी जो आपल्याला वातावरणात जे प्रदूषण होत आहे त्यासाठी त्यांनी अतिशय अजून एक दुसरा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे की त्यांनी ई व्हेकल अशी मोटर कार त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि हे दोन्ही उपक्रम त्यांनी अत्यंत छान पद्धतीने राबवलेले आहेत. आणि अजून एक त्यांनी दरवर्षीच त्यांच्या सुवर्ण दालनामध्ये वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात आणि यंदाही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची भिशीची योजना ही त्या ठिकाणी राबवलेली आहे. त्यात 2000 पासून त्यांनी त्या ठिकाणी भिशी ही सुरू केलेली आहे
आणि त्यात या कर्जतकरांनी सर्वांनीच त्या ठिकाणी या भिशीचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करते. आणि जे आपले कर्जत शहर हे स्वच्छ आणि सुंदर हरित जे सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार हे करत आहेत, त्याचबरोबर आपले नगरपंचायतचे सर्वच सफाई महिला कर्मचारी हे देखील रोज सकाळी आपलं कर्जत शहर हे स्वच्छ सुंदर करत आहेत. तर आज जयश्रीताईंनी आणि त्यांच्या परिवारांनी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे की त्यांच्या हस्ते आज या गणपती बाप्पाची आरती ही त्यांचा मान ही त्यांना दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि मी पुन्हा एकदा सर्व ग्राहकांना विनंती करते की या दालनामध्ये तुम्ही येऊन अतिशय चांगल्या पद्धतीची भिशीत यात तुम्ही लाभ घ्यावा. मी सर्वांनाच गणेश उत्सवाच्या मनापासून अशा शुभेच्छा देते. माझ्या वतीने, माझ्या घुले पाटील परिवाराच्या वतीने, कर्जत नगरपंचायतच्या वतीने तुम्हाला मी अशा खूप अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम्ही बोलणार? आमच्या प्रभागाच्या नगरसेविका आहेत, तर त्यांनाही बोलूया. आज नको, ठीक आहे, त्या जरा कमी बोलतात. हा घेऊया ना. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की शहराची स्वच्छता 365 दिवस ऊन वारा पाऊस करतात. कसंही असू द्या, त्याचं काम अतिशय चोख असतं. असे एक कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत. मी जेवढं बोलल, मी जे प्रश्न विचारेल तसंच फक्त बोला. थोडं हां बस फक्त उत्तर दे, प्रश्न उत्तर. हां 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 बरं. रोज काय काय काम करता? सकाळच्या पारी पहाटे 6-5:30ला झाडायला येतो. 6-7 वाजेपर्यंत झाडितो. सकाळचे 7:30 वाजेपर्यंत झाडले घरी जातो. घरी स्वयंपाक ही करतो. दुपारी 10-10:30ला परत कामाला येतो. हां परत बोला सांगा. वर्षभर ऊन वारा पाऊस थंडी पाऊस जरी असला तरी आम्ही पावसात झाडितो. ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, वारा म्हणत नाही. आम्हाला म्हणलं की आम्ही उठून चालायला लागतो. आज खऱ्या अर्थानं तुमच्या हस्ते या ठिकाणी पर्यावरणाचे तुम्ही रक्षण करता म्हणून तुमच्या हस्ते नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्षा आहेत, त्यांच्या उपस्थितीत आरती कसं वाटतं? छान वाटतं. या निमित्ताने काय सांगाल की पर्यावरण आहे, स्वच्छता ठेवली पाहिजे? तसं नाही बोला मला एवढं. बरं, तुम्ही भिशीमध्ये भाग घेतलेला आहे? हां भिशीमध्ये भाग घेतलाय मी. सगळे आलेले आहे? हां सगळ्यांनी घेतला. आम्ही सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांनी भाग घेतला भिशीमध्ये. किती भिशी? 1000 रुपये महिना. बस. काय करणार ते पैसे? दागिने करणार. काय त्यांनी गेल्या वेळेस भिशी मी लावली होती, त्या भिशीत मी गळ्यातलं केलं. अरे वा. बरं. आणि आता परतच्या भिशीत फुलं करणार. बरं, अजून काही आहेत? तुम्ही बोलणार ना? हां बोला. हां यस. मावशी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं आता की तुम्ही रोज या ठिकाणी सकाळी उठून स्वच्छता परिसर करता? रोज उठतो, स्वच्छ आम्ही सारा गाव स्वच्छ करतो. आमचा कुटुंब चालवतो. आमच्या पगारातून आम्ही आपले थोडंफार सोनं करतो, भिशी लावतो. भिशीतून आम्हाला थोडं सोनं होतं. याचं आमच्या काही एवढी ऐपत नसते, पण आमचे त्याच्यातून बचत आम्ही करतो थोडी. आम्ही स्वच्छ तर करतो रोज, त्याच्यातून आमचं का भागत नसलं तरी पण आम्ही करीतोच. आपण पाहिलं की आज तुमच्या हस्ते या ठिकाणी पोपडगाव कुलते सराफ या दुकानामध्ये आरती होते. कसं वाटतं? गणपती बाप्पाची आरती होती. गणपती बाप्पाची आरती बरी वाटते. आम्हाला मान दिला त्याच्यामुळं आम्ही आभारी आहे. तर आम्ही स्वच्छता असल्यामुळं आम्ही करतो तसंच थोडं. ह्याच्यात भाग घेतलेला आहे? ह्याच्यात आम्ही भाग घेतलेला आहे. मी 2000ची भिशी लावलेली आहे. हां हाय दोघीचा आहे. या ठिकाणी आपण संवाद साधलेला आहे. तसं जर पाहिलं तर पोपटभाऊ कुलते सराफ ज्वेलर्समध्ये या ठिकाणी अनुज कुलते असतील, त्याच्यानंतर जयश्रीताई असतील, तर ऋतुजाताई असेल, तर या सर्वांनी आणि सर्व कुलते कुटुंबियांनी ही तिसरी पिढी या व्यवसायातली आहे. आणि बरोबर आहे, ही तिसरी पिढी या व्यवसायातील आहे. आणि अतिशय कर्जत शहरामध्ये प्रत्येक ग्राहकांना चोख सुंदर दागिने या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. आणि यांनी यावर्षी अतिशय पर्यावरणपूर्वक या ठिकाणी गणेश उत्सव केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि मगाशी आपण सांगितलं तसं धनवृद्धी सुवर्ण भिशी योजना देखील त्यांची या ठिकाणी आहे. तर मी प्रेक्षकांना आवाहन करेल की या निमित्ताने आपणही या योजनेमध्ये सहभागी होऊन, आता काय झाले, सोन्याचे भाव खूप वाढले. प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबियाच्या खिशाच्या बाहेर या ठिकाणी सोनं गेलेलं आहे. पण सोनं हे सोनंच आहे, ते प्रत्येकाला मोह निर्माण करतं. तर या सोन्यासाठी
ही अतिशय चांगली योजना आहे. आपणही यामध्ये या ठिकाणी निश्चित सहभागी व्हा हे आवाहन करतो. धन्यवाद. विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार. एस टी स्टँड समोर कर्जत शहर. कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय. शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली. शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला, वह्या, पाठ्यपुस्तके, गाईड, स्कूल बॅग, पाण्याची बॉटल, नवनीत, क्लासमेट, सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वह्या अतिशय स्वस्त दरात. स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ. MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे. धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे. ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध. याशिवाय कोहिनूर, डायमंड, स्पार्क, रोजमेड, खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी, हे म्हणजे विवेकानंद. चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा. सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि तेही अत्यंत स्वस्त दरात. ST स्टँड समोर कर्जत. विवेकानंद पुस्तकालय. एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता. विवेकानंद पुस्तकालय.